चालूच आहे का कट आहे? नाही, चालू कट ते कट करण्याचे कट जर हां. असं बघा, आता चारा पिकं ज्यावेळेस तुम्ही लागवड करताय, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ही सगळी झाली आता गवत वर्गीय किंवा नेपियरच्या स्वरूपातली ही चारा पिकं. याच्यासोबत आपल्याला झुडूप वर्गीय काही झाडपाला ज्याला म्हणतो ते अत्यंत आवश्यकता असतो. उदाहरणार्थ आपल्या कंपाऊंडच्या शेजारी तुम्हाला सांगितलं मी सुबाबूळ लागवड करायची, याच्या फांद्या छाटून आपण जनावरांना टाकू शकतो. पावसाळ्यामध्ये तुम्ही नुसती कडीनं जरी लावून टाकली का कटाळूस तर सुबाबूळ होते आणि शेळी पालनामध्ये सगळ्यात आवडते. याच्यात एक वंडर ग्रेस आहे. वंडर ग्रेस सुबाबूळ जर असेल तर आणखी चांगली गोष्ट. तुम्ही जे कर्नाटकी किंवा आपली गावरान सुबाबूळ केली तरीही काय हरकत नाहीये. हे पूर्ण कडीनं लागवड करायची. त्याचबरोबर कडीनं किंवा एखादा प्लॉट तुम्ही तुतीचा करा. तुती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तुती ही आपल्या शेळ्या आवडीने खातात. कोंबड्या सुद्धा तुतीची पानं खातात बारीक कट करून टाकल्या. कुक्कुटपालन आणि शेळी पालनामध्ये सुबाबोळ, कुक्कुटपालनावाले लक्षात ठेवा, सुबाबोळ, तुती, आपला मेथी घास किंवा तुमच्याकडे हे बाकीचे नेपियरचे चारे सुद्धा बारीक बोकं करून टाकले तर कोंबड्या आवडीने खातात. गावरान कोंबड्या आहेत त्या काही बी खाणार. गवत सुद्धा नुसतं तुम्ही खुरपून टाकलं का कोंबड्या खातात. म्हणून हे सगळे चारे. आता हे पालावर्गीय, पण दसऱ्याचा इकडे परत एक प्लॉट लावला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एलुसी इकडे बाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे हादगा आणि शेवरी असणं आवश्यक. आता बघा, हा जो समोर दिसतोय हा शेवरीचा आपला छोटासा प्लॉट केला होता. हे तुम्ही कडीनं सुद्धा लावू शकता, पण मी डेमोसाठी मध्येच लागवड केलेला आहे कारण सर्वांना दिसला पाहिजे. त्याचबरोबर हादगा, हे पलीकडचा प्लॉट जो आहे तो हादग्याचा आहे. हादगा उंच गेला, थोडंसं आपण फुलं वगैरे काढले होते. पलीकडे छाटणी केलेला आहे. त्याचबरोबर मी प्रयोग करायला वेगवेगळे. उदाहरणार्थ हे साबुदाण्याचं झाड जे म्हणतो आपण याला येड रताळ किंवा साबुदाणा आपल्याकडे जो असतो, हे सुद्धा हैदराबाद साईडला किंवा आंध्र प्रदेश साईडला शेळी पालनामध्ये वापरतात. तर मी याचे पण डेमो घ्यायलो. याच स्वरूपात आणखी वेगवेगळे जे तुमच्याकडं आता हे सगळे लागवड केले. तुम्ही लागवड केल्याच्या नंतर हे तुम्ही टाकणारच, हे लागवड केलेले. पण तुमच्या शिवारामध्ये असे काही घटक असतात जे तुम्हाला फार स्वस्तामध्ये उपलब्ध फुकटमध्ये होतात. उदाहरणार्थ वड, उंबर, पिंपळ, आपटा, चिंच, कडुनिंब, आंबा, पेरू, हे मोठमोठे झाडं असतात यांची, आणि बोरीचा पाला, हे सगळे कापून तुम्ही तुमच्या जनावराला टाकायचे. परिसरामधले उंबराचे झाडं फार मोठे असतात. तुम्ही एक फांदा जरी छाटला निसता तरी तुमचा भाराभर होतोय आणि तो आणून तुमच्या शेळ्याला टाका. शेळ्या कटाळूस तर खातात आणि आवडीने खातात. हे गरजेचं बी बरं का. आपट्याची पानं, चिंचाचा पाला, कडुनिंबाचा पाला, उंबराचा पाला, वड, उंबर, पिंपळाचा पाला, हे तुमच्या जनावराला देणं आवश्यक आहे. तुम्ही हे पण वापरा, तुमच्याकडचे पण चार वापरा, तर तुमच्या शेळीपालन होईल. नाही तर शेळीपालन करायला केलोय आणि फक्त मक्का आणि कडवळ हे दोनच पेरले तर तुम्हाला काय, हा आपलं शेळीपालन मस्त सुरू आहे, एक ना एक दिवस बंद करावं लागेल. बऱ्याच लोकांनी बंद केलंय, पण मक्का आणि कडवळीवरती तुमचं शेळीपालन तगणार नाही. शेळी हा 18 पगड जातीचा वनस्पतीचा चारा खाणारा जनावर आहे. त्या जनावरांचं संगोपन करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारच्या चाऱ्याची लागवड करावी लागणार आहे. त्याच्या मनानुसार चालावं लागणार आहे. तुम्ही त्याच्या मनानुसार जर चालले तर काही दिवसांनी ते तुमच्या मनानुसार चालेल. आणि दोघं जर आडमुठपणा करायला लागले तर तिथे तुमचा वासुदेव होणार आहे. लक्षात घ्या. घरामध्ये बी नवरा बायकोनं एका विचारानं जर चालले तर संसार पुढे जाते. नाही तर ती तिकडे शिवळवर पडायले बैलासारखं, हे इकडे बैला शिवळवर पडायले, काहीच उपयोग नाही. ह्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहे. जनावराच्या कलानं व्हा, जनावर काही दिवसानं तुमच्या कलानं होते. बायकोला समजून घ्या, काही दिवसानं बायको तुम्हाला समजून घेईल. बेसिक संसाराचा नियम आपल्या शेळीपालनामध्ये वापरायचा, त्याला काय होते. लक्षात ह्या गोष्टी येतात. उपलब्धता भरपूर द्या आणि जोड फक्त ओल्या चाऱ्यावर होणार नाही. ह्याच प्रमाणामध्ये सुका चारा पण तुम्हाला उपलब्ध करून ठेवावा लागणार आहे. आपल्याकडचा फुकटचा सुका चारा मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सोयाबीन, हरभरा, तूर, भुईमुगाची वेल, ज्वारीचा कडबा, तुम्हाला जे भेटेल ते जमा करून ठेवायचं. सोयरे, धायरे, मामा, मेहुणी, मेहुणा, साडू ह्याच्याकडून जाऊन आणा. फुकटमध्ये भेटते, काय नाही. मेहुणा अभिमानानं सांगायला ना, आपल्याला यावर्षी 125 क्विंटल सोयाबीन झालं, दाजी लई चांगली गोष्ट. मग गुळी असेल मग कुठार, मग मी ट्रॅक्टर पाठी तुम्हाला द्या पाठवून. त्याच्या मोठेपणामध्ये तुम्ही काम साधून घ्या. मला एवढं सांगायचं. त्या हिशोबानुसार तुम्ही काम करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला स्पष्ट स्वरूपात सांगायचं, हे चारे जनावराला पोटभर द्या. गावाकडं जो जुना शेळीपालक बाहेर शेळ्या चारायला नेत होता तो दिवसभर त्याला मोजून चारा देत नाही. तो लक्षात ठेवतो, सकाळी जाताना शेळीचं पोट उभं होतं, पापड्या पोटाची होती, वापस येताना डायरेक्ट शेळी आडवी होती, म्हणजे गच पोट भरते. तसं पोट तुमच्या शेळीचं बंदिस्त शेळीपालनात भरलं पाहिजे. सांजच्या परवर तुम्ही 4दा हे 2दा ते टाकलाय, शेळीचं पोट आडवं झालंय का नाही, मग परत टाका. आणि 4 दिवस तुम्ही शेळ्याला चारा टाकला का तुम्हाला 5व्या दिवशी विचारायची गरजच नाही, सर मी शेळ्याला चारा किती टाकू. तुमचं जनावर आहे, तुम्हालाच अंदाज येणार आहे. ठीक आहे, अलग लक्षात. या स्वरूपानुसार काय अडचणी जर असतील, याच्या व्यतिरिक्त पण अजून काय काय गोष्टी छोट्या छोट्या असतात. आता जसं की शिवरीची लागवड करायला फक्त 2 बिया टाकावं लागतात. हादग्याची लागवड करायला 1 जरी बी टाकली तरी चालती. याच्या अंतर शेवगा, शेवरी, हादगा, शेवगा पण लावलेला आहे मी. सगळ्या कंपाऊंडला शेवगा आहे बघा आपल्याकडं. सुबाबळ आणि शेवगा फार्मच्या सगळ्या कंपाऊंडला आहे. तर ह्याच्या बिया एकच टाकतात. किंवा तुम्ही रोपं तयार करा प्लास्टिकच्या गिलासामध्ये किंवा कशामध्ये, त्या पन्न्या भेटतात त्याच्यामध्ये माती टाकून रोपं तयार करा. 100-200 रोपं तयार करायला काय लागतं तुम्हाला. आणि रोपं तयार केलं त्याला थोडं वाढू द्या. वाढल्याच्या नंतर मग जाऊन लावा.
ही बेस्ट पद्धत आहे. अलग लक्षात कारण तुझ्या लक्षात बी राहतं आणि पाणी व्यवस्थित देता येतं, जनावर पण बाहेरचं खाणार नाही. ह्या पद्धतीने ह्या जे म्हणजे झुडपं होणार आहेत त्याला रोपं तयार करून लावा. बाकीचे तुम्ही डायरेक्ट कांड्या लावू शकता. सर्व बियाणे आणि सर्व प्रकारच्या कांड्या तुम्हाला रामेश्वर भाई आणि मी उपलब्ध करून देऊ शकतो. असं नाही की बा मला त्यात काय म्हणून. तुम्ही शेळीपालनात नवीन उतरलात, मार्केटमध्ये फसवणूक होऊ शकते 100%. चौकशी करा. 3-3 रुपये 2-2 रुपये 4-4 रुपये रेट आहेत वेगवेगळ्या कांड्याचे. मी सरसगट सगळी कांडी ही तुम्हाला 1.5 रुपयानं आपल्या ग्रुप मेंबरसाठी अवेलेबल ठेवलेली आहे. 1.5 रुपयानं कांड्या सगळ्या पाठवून देण्यात येईल. बियाणं पण स्वस्त दरामध्ये होईल, तेवढ्या कमी दरामध्ये द्यायची व्यवस्था करेल मी. तर त्याची ऑर्डरसाठी तुम्हाला मला थेट प्रायव्हेट संपर्क करावा लागेल. ग्रुपवरती नको, तुम्ही प्रायव्हेटमध्ये सांगा, तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून. आणि अडचणीच आहेत तर चारा पिकाच्या अडचणीची एक यादी बनवा, प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सगळे घेणार आहे. ठीक आहे, थांबू. बाकी काय अडचणी असतील तर माहिती करा, कारण हे महत्त्वाचं आहे आणि हे तुमच्यासाठी मी शोधतो.